नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गोदावरी नदीवर आधारित काही प्रश्न उत्तर पाहूत, जे की येणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहेत. चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? पर्याय आहेत अमरकंटक, त्र्यंबकेश्वर, नाशिक, मुलताई आणि महाबळेश्वर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्र्यंबकेश्वर, नाशिक. गोदावरी नदीचा उगम नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. पुढील प्रश्न आहे, गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे? पर्याय आहेत 1000 किलोमीटर, 1465 किलोमीटर, 2000 किलोमीटर आणि 1510 किलोमीटर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1465 किलोमीटर. गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती? तर पर्याय आहेत गंगा, गोदावरी, यमुना आणि नर्मदा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, गोदावरी नदी. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे आणि पहिल्या क्रमांकाची नदी गंगा नदी आहे. पुढील प्रश्न आहे, गोदावरी नदी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? पर्याय आहेत उत्तर गंगा, दक्षिण गंगा, पूर्व गंगा आणि पवित्र नदी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, दक्षिण गंगा. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी कोणत्या समुद्राला मिळते? पर्याय आहेत अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि काश्मीर सरोवर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बंगालच्या उपसागराला. गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पुढील प्रश्न आहे, गोदावरी नदी मुख्यत्वे कोणत्या पठारावरून वाहते? पर्याय आहेत माळवा पठार, दख्खन पठार, छत्तीसगड पठार आणि मेवाड पठार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, दख्खन पठार. गोदावरी नदी मुख्यत्वे दख्खन पठारावरून वाहते. पुढील प्रश्न आहे, गोदावरी नदीवरील प्रमुख धरण कोणते? पर्याय आहेत उजनी धरण, जायकवाडी धरण, कोयना धरण आणि तुकाई धरण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, जायकवाडी धरण. गोदावरी नदीतील प्रमुख धरण जायकवाडी धरण आहे. जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नांदेड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीवरील श्रीराम सागर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, तेलंगणा. पुढचा प्रश्न आहे, पोलावरम प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? पर्याय आहेत कृष्णा, गोदावरी, पेनगंगा आणि वारणा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोदावरी नदी. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीवर कुंभमेळा कुठे भरतो? पर्याय आहेत नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि नांदेड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नाशिक. दर 12 वर्षांनी नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरते. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? पर्याय आहेत पेनगंगा, प्राणहिता, मांजरा आणि इंद्रावती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्राणहिता. प्राणहिता ही गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. पुढचा प्रश्न आहे, इंद्रावती नदी कोणत्या राज्यातून वाहते? पर्याय आहेत महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल छत्तीसगड. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण विविध परीक्षेमध्ये याच्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर प्रश्न आहे पहा, गोदावरी नदीचा प्रवाह किती राज्यातून जातो? तर पर्याय आहेत 2, 4, 6 आणि 8. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6 राज्यातून. गोदावरी नदीचा प्रवाह एकूण 6 राज्यातून जातो. पुढील प्रश्न आहे पहा, गोदावरी नदीवरील प्रसिद्ध हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? पर्याय आहेत पुणे, नाशिक, नांदेड आणि नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नांदेड. पुढील प्रश्न आहे, गोदावरी नदीच्या खोऱ्याला काय म्हणतात?
पर्याय आहेत उत्तर भारताचे धान्य कोठार, दक्षिण भारताचे धान्य कोठार, पावसाळी क्षेत्र आणि वाळवंटी क्षेत्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दक्षिण भारताचे धान्य कोठार. पुढील प्रश्न आहे पहा, गोदावरी नदीवर कोणते जलविद्युत प्रकल्प आहे? पर्याय आहेत नागार्जुन सागर, श्रीराम सागर, कोयना आणि भाकरा नांगर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीराम सागर. श्रीराम सागर हे गोदावरी नदीवरील एक महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न आहे गोदावरी नदीच्या डेल्टामध्ये मुख्यत्वे कोणते पीक घेतले जाते? पर्याय आहेत गहू, ऊस, भात आणि ज्वारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भात. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे कारण विविध परीक्षेमध्ये याच्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न आहे पहा, गोदावरी नदीचे जलप्रवाह क्षेत्र भारताच्या एकूण किती टक्के आहे? तर पर्याय आहेत 5%, 10%, 20% आणि 40%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 10%. पुढील प्रश्न आहे प्राणहिता नदी ही कोणत्या दोन नदीच्या संगमावर तयार होते? पर्याय आहेत वर्धा आणि पेनगंगा, नर्मदा आणि तापी, कृष्णा आणि भीमा आणि मांजरा आणि तुंगभद्रा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वर्धा आणि पेनगंगा. पुढील प्रश्न आहे गोदावरी नदीवरील धरणामुळे कोणत्या क्षेत्रात सिंचन वाढले आहे? पर्याय आहेत राजस्थान, विदर्भ व मराठवाडा, पंजाब आणि गुजरात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विदर्भ आणि मराठवाडा. पुढील प्रश्न आहे गोदावरी नदीच्या पात्रात कोणते खनिज जास्त आढळते? पर्याय आहेत सोनं, लोखंड, मॅग्नीज आणि बॉक्साईट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोखंड. पुढील प्रश्न आहे गोदावरी नदीच्या एकूण किती प्रमुख उपनद्या आहेत? पर्याय आहेत 5, 8, 12 आणि 15. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 12 उपनद्या. गोदावरी नदीच्या एकूण प्रमुख उपनद्या 12 आहेत. पुढील प्रश्न आहे गोदावरी नदीवरील सर्वात पवित्र क्षेत्र कोणते मानले जाते? पर्याय आहेत पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, हरिद्वार आणि कुंभकोणम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले राजमुंद्री शहर कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदी भारतातील कोणत्या प्रदेशाला जलपुरवठा करते? पर्याय आहेत उत्तर भारत, मध्य भारत, दक्षिण भारत आणि पश्चिम भारत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दक्षिण भारत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक सराव प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. प्रश्न आहे गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, उजनी आणि वर्धा.